हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. रमा किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. बघा किती छान हिरवंगार वातावरण आहे आज. आज मस्त वाटते. आषाढी एकादशीची मी रेसिपी आणलेली आहे. चला रेसिपीकडे वळूया. आता बघा रेसिपीसाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे. हे घेतले साबुदाणे 2 वाटी, 1.5 वाटी भगरीचं पीठ, नंतर हे पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट, 2 बटाटे मीडियम साईजचे, जिऱ्याचं पूड, नंतर हे आपली हिरवी मिरची, 4 मिरच्या तिखटवाल्या आणि चवीनुसार मीठ. आता ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ. आधी बटाटा मॅश केलेला घेऊ आणि मऊ करू त्याला छानपैकी. मस्त मऊसर झालेलाच आहे बटाटा तसा. आपण आता दुसरी सर्व भगरीचं पीठ टाकलेलं आहे. भगरीचं पीठ नंतर दाण्याचं कूट, त्याच्यानंतर आपण जिऱ्याची पूड टाकणार आहात. जिऱ्याची पूड टाकल्यानंतर आपण हे साबुदाण्याचं मिक्सरमध्ये फिरवलेले तो डो आणि चवीनुसार मीठ आणि आता तिखट हिरवी मिरची. आता हे सर्व एकत्र मस्त छान मऊसर करून घेऊ गोळा. त्यानंतर आपल्याला तो छान मऊ झाल्यानंतर असा एकसारखा मऊ करून हाताने हलक्या हाताने छानपैकी गोळा करून छान झालेला आहे एकत्र सर्व. नंतर 15 ते 20 मिनटं आपण असं ठेवून द्यायचं. त्यानंतर सर्व भिजल्यानंतर काढून घेऊ. आता त्याचे गोळे करून घेऊ. गोळे केल्यानंतर मस्त असे गोल गोल 4 ते 5 गोळे करून घ्यायचे. तसं हाताला लागत नाही, म्हणजे बेटर बरोबर झालेलं आहे. हे साजूक तूप आपण ह्या पेपरला लावून घेतलेलं आहे आणि आता ते त्याच्यावर मस्तपैकी छान त्या पेपरलासुद्धा थोडं साजूक तूप लावलेलं आहे, म्हणजे त्याला ते बेटर चिकटणार नाही. मस्त तव्याला पण लावून घेतलेलं गाईचं तूप आहे. तुम्ही कोणतंही वापरू शकता, गाईचं तूप किंवा तेल तुम्हाला आवडेल तसं. तवासुद्धा थोडा गरम झालेला आहे. आता आपण हे धपाटे करायला घेऊ. बघा किती छान मस्त एकसारखे, कोणाला जाड आवडले जाड, नाही तर बारीक आवडले बारीक, मऊसूत येतात, मस्त सुंदर लागतात ते. असे छान एकसारखे त्यांना करून थापून घेतलेले आहे. थोडं एक असं छिद्र त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, पटकन शिजतं त्यामुळे. आता आपण तव्यावर टाकलेलं धपाटा हळूवारपणे हाताने काढून घेऊ कागद तो. नंतर आता त्याच्यावर एक असं झाकण ठेवू आणि 5 मिनटं झाकून ठेवू त्याला छानपैकी. बघा किती छान हिरवे हिरवे, आमच्या घराजवळ भरपूर हिरवे झाडे आहेत. तुम्हाला दाखवते निसर्ग किती सुंदर. आता झाकून ठेवलेले धपाटे आता छानपैकी वाफत आहे, तोपर्यंत दुसरेसुद्धा मी धपाटे खाली करून घेते एकामागे एक. आता बघा किती छान वाफळलेलं आहे ते धपाटं. बघा आता गुलाबी गुलाबी सर झाले. आता त्याला पण उलथून घेऊ. बघा गुलाबी गुलाबी झालेले आहे. बघा किती छान मऊसूत हिरवी मिरची ते सर्व दिसते. तिच्यामध्ये टाकलेली ग्रेव्ही, थोडं तूप लावलेलं, म्हणजे अजून छान सुगंध येतो त्या धपाट्याचा. असं आपल्या याच्याने परत दुसरं धपाटं टाकणार आहे. आता एका पाठोपाठ 2 ते 3 धपाटे करून घेतले की मग आपल्याला सर्व करायला घेऊ. बघा किती छान दिसतात आहे मस्त झालेले धपाटे. हे पण सुद्धा झाकून घेतलेले आहे. हिरवी मिरचीची चटणी केलेली आहे. आम्ही याला सांबर म्हणतो हिरवी मिरचीचा. धपाट्यांबरोबर उपासाचे खाण्यासाठी शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडं दहीसुद्धा घालू शकतात, साखर, चवीनुसार मीठ. आणि आपण आता ते धपाटे केले का त्याबरोबर मस्त हे खायचे, ते खूप छान लागतात. आता ते ताटात मी वाढून घेते छानपैकी आणि दोघं थालीपीठ ते धपाटं पण झालेलं आहे, ते पण आपण सर्व करून घेऊ. बघा किती गुलाबी गुलाबी छान खरपूस असं सुंदर दिसत आहे. बघा किती छान. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. घरी ही रेसिपी करून बघा.